राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्याचं कळताच महाराष्ट्रभर शोककळा पसरली। दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आणि बांबवडे इथं सर्व पक्षांच्या वतीनं शोकसभा घेण्यात आली। यावेळी विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्याचं कळताच राज्यावर शोककळा पसरली। मलकापूर आणि बांबवडेमध्ये सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली। त्यामध्ये अजितदादांच्या आठवणी सांगताना अनेकांना गहिवरून आलं। राजकारणातील एक कर्तृत्ववान नेता हरपला। राज्याला दिशा देणारा आणि सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा नेता अशी ओळख असलेल्या या नेतृत्वाचं अकाली निधन झालं। ही राजकारणातील न भरून निघणारी पोकळी आहे। त्यांच्या निधनानं राज्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे आणि प्रशासनावर एक वेगळी वचक असलेलं नेतृत्व म्हणून अजितदादांची राजकारणात ओळख होती। मात्र नियतीनं त्यांच्यावर आघात केला आणि एक कर्तृत्ववान नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, अशा भावना या ठिकाणी उपस्थितांनी व्यक्त केल्या। याप्रसंगी मलकापूरच्या नगराध्यक्षा रश्मी कोठावळे, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील, राष्ट्रीय दलित महासंघाचे रमेश चांदणे, भाजपाचे प्रवीण प्रभावळकर, शिवसेना उबाठा गटाचे संजय मोरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते।